सुरू. नमस्कार. प्रभू श्री रामचंद्र की जय. काल आपण श्रीरामाच्या येईल सगळं येईल शून्य व्हायला शिका. श्रीरामाचा जन्म, श्रीरामाचा अवतार का, कशासाठी, त्याची पूर्व पीठिका आपण काल बघितली की अवतारी पुरुष का जन्माला येतात, असं काय असतं, काय घडतं. काहीतरी सामाजिक आणि भौगोलिक अशी परिस्थिती निर्माण होते की तेव्हा भगवंताला एक अवतार घ्यावासा वाटतो. आता हा अवतार घ्यायचा कुठल्या ठिकाणी, त्याच्यावरही आपण काल बोललो. पण अयोध्याच का ते नाही सांगितलं. दशरथ राजाच का, कौसल्याच का. आई वडील निवडतो आपण, कोणाच्या पोटीत जन्माला यायचं हे आपण सर्वांनी निवडलेलं आहे. फक्त आपण जन्माला आल्यानंतर ते सगळं विसरतो. हीच तर गंमत आहे प्रकृतीची. त्यामुळे प्रभू श्रीरामाने सुद्धा वडील निवडले ते दशरथ. साधे सुधे आई वडील चालणार नाहीत ना. रामाचा जन्म होतो, त्यासाठी ते गर्भ पण तसंच पाहिजे, तो बाप पण तसाच पाहिजे, त्याच लेवलचा असला पाहिजे. पंचमहाभूतांनी हे विश्व निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल. म्हणून आपल्याला सगळ्यांना 5 बोट असतात. 5च का असं प्रश्न पडतो. त्याचं कारण आहे ते आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं आहे. आणि फक्त हिंदू धर्मात आणि हिंदू संस्कृतीमध्येच पंचमहाभूतांना मानलं जातं. पंचमहाभूतांची पूजा केली जाते. पृथ्वीची पूजा करतो आपण, वाऱ्याची पूजा करतो आपण, प्रकाशाची पूजा करतो आपण. दिवे लावण्याची पद्धत फक्त आपल्याकडेच आहे. त्यामुळं या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला सुद्धा पंचेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. सगळं 5 आहे बघा. पंचेंद्रिय नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. आणि ज्ञानेंद्रिय नाक, कान, तोंड आणि त्वचा आणि डोळे. ही पंचेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय अशी ही 10 इंद्रिय, या 10 इंद्रियांवर आरूढ होऊन या 10 इंद्रियांच्या रथावर जो स्वार होतो तो दशरथ. या टाळ्या वाल्मिकींना आहेत, मी फक्त माध्यम आहे. मी नेहमी कुठल्याही विषयाचा अभ्यास करतो तेव्हा माझ्याकडे कायम, मी कुठलंही पुस्तक वाचताना एक सवय आहे मला. मी नुसतं पुस्तक कधी वाचत नाही. मी कायम एक डायरी आणि एक पेन सोबत घेऊन बसतो. कारण नुसतं पुस्तक वाचून काहीच उपयोग नाही. जाणीवेकडून नेणीवेकडे जर तुम्ही तुमचं ज्ञान नेणार नसाल तर त्या ज्ञानाचा शून्य उपयोग आहे. तुम्ही तुमच्या पुरतच वाचलं तर काय उपयोग त्याचा. वाल्मिकींनी त्यांच्या पुरतच लिहून ठेवलं असतं.
त्यांना जो राम आकलन झालं रामाचं, ते जर त्यांनी त्यांच्या पुरतच ठेवलं असतं तर मग आपल्याला रामायणच कळलं नसतं, आपल्याला रामच कळला नसता. त्यामुळे जाणीवेकडून नेणीवेकडं ही आयुष्यामध्ये ज्याला सवय लागते तो काहीतरी घडून जातो, त्याच्या हातून काहीतरी मोठं कार्य घडतं. जे चांगलं आहे आपल्याकडं, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळतात, ज्ञात होतात, त्या तात्काळ दुसऱ्याला देऊन टाकायच्या. आणि एकमेव अशी गोष्ट आहे ज्ञान, जी दिल्यानं कधीच संपत नाही, कधी रिते होत नाही. आपण कधीच रिकामे होत नाही. उलट जेवढं देऊ तेवढं आपलं वाढत जातं. त्यामुळे जाणीवेकडून नेणीवेकडे नेण्याचा हा प्रवास आहे. त्याच्यातून राम जन्माला आलाय, त्याच्यातून वाल्मिकी जन्माला आलेत. वाल्मिकींची साधना पूर्ण होते. साधना पूर्ण होत असताना त्यांना रामाचं आकलन होतं. म्हणजे राम त्याच वेळेला त्याच क्षणी जिवंत आहे. राम तिकडे राम राज्य घडवतोय, करतोय, तेच साधनेमध्ये दिसतंय. फक्त त्यांनी ते नंतर उतरवलं कागदावर. का उतरवलं? पुढच्या हजारो पिढ्यांना ते पोचावं. ज्याची जाणीव झाली ती नेणिवेपर्यंत जाऊन पोचावी, समोरच्या पर्यंत जाऊन पोचावं म्हणून. त्यामुळं मी सुद्धा कुठलंही पुस्तक वाचताना एक वही आणि पेन सोबत ठेवतो. जे जे त्यातलं आवडतं त्याच्या खाली एक अंडरलाईन मारून ठेवतो. आणि 10-20 पानं झाली वाचून की त्या 10-20 पानांवरचं अंडरलाईन केलेलं फक्त डायरीत लिहितो, सगळंच लिहित बसत नाही. आणि म्हणजे लिहितो, त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं, त्याच्यावर आपला काय विचार आहे त्याचा पण विचार करायचा असतो. आपल्याला पण दिले ना बुद्धी. आणि मग त्याच्यातनं जे काही तयार होतं ते समोरच्या लोकांपर्यंत पोचवायचं. ह्या 10 इंद्रियांच्या वर रथावर जो स्वार आहे तो आहे दशरथ. बाप काय निवडलाय बघा. कारण पुढे काय आदर्श निर्माण करायचा आहे? मर्यादा पुरुषोत्तमचा आदर्श निर्माण करायचा आहे. आणि मर्यादेची सुरुवातच इंद्रियांवरती कंट्रोलवरनं सुरू होते, नाही का? सगळ्या मर्यादा हा शब्दच इंद्रियांशी कनेक्टेड आहे. त्याच्यावर जर कंट्रोल नसेल तर कसली मर्यादा आणि कसलं काय? मग आपण नाही का खातो, आवडला उपमा म्हणून आज कोणीतरी 4 घास जास्त खाल्ले. कंट्रोल नाही, मर्यादा नाही. काल दूध आवडलं, मामा विचारत होते परत घेता का? किती लोकांनी परत घेतलं. तिथं मर्यादा संपली. एक पिऊन ग्लास शांत नाही राहिला तुम्ही. ज्यांना शुगर आहे ते म्हणाले विदाऊट शुगर असलेलं दूध द्या, पण द्या. एवढं लागत नाही आपल्याला, एक मूठभर लागतं. एक आपल्या हाताची एक मूठ असते ना, तेवढंच अन्न आपले गरज आहे बरं का. त्याच्यानंतरच सगळं मग सकाळी जातं निघून. त्यामुळं या 10 इंद्रियांवर ज्याचा कंट्रोल आहे असा बाप निवडलाय दशरथ. आता दशरथाला राज्य करायचंय. राज्याची कंडिशन बदलायचे. कालही आपण म्हटलं की रानटी वसाहतीकडून समाज जीवनाकडं, सामाजिक बांधिलकी असलेल्या जीवनाकडचा हा प्रवास आहे. आणि आपल्यानंतर हा सगळा प्रवास यशस्वीपणे समर्थपणे पार पाडणारा एक पुत्र हवाय. आपल्याला असा एक वंश हवाय पुढचा की जो हे सगळं यशस्वीपणे समर्थपणे पार पाडेल. आपण निर्माण करायचं काम करू, पण ते निर्माण झालेलं समर्थपणे पहिलं तीरापर्यंत नेणारा एक सुपुत्र हवाय. पण आहे निपुत्रिक दशरथ. बायका आहेत 3 राण्या. पण 3 राण्यांचं पण खूप वैशिष्ट्य आहे. परत 3च का? 4 बायका का नाही? 5 का नाही? 2 का नाही? त्याच्याबद्दल पण वाल्मिकीने फार सुंदर लिहिले. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत.
मुख्य 3 गुण, मग 3 गुणांचे अनेक शेड्स आणि अनेक गुण तयार होतात. मुख्य 3 गुण आहे. जसे मुख्य रंग तानापी, नाही का, तांबडा, निळा आणि पिवळा. मग हे मिक्सचर करून हिरवा होतो, जांभळा होतो, असे ते मग वेगवेगळे रंग तयार व्हायला लागतात. मुख्य रंग 3. तसंच मुख्य गुण 3, सत्व, रज आणि तम. तसे काळ पण 3च, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. आणि दोष पण 3च, वात, पित्त आणि कफ. म्हणून 3 बायका आहेत. गंमत आहे ना. म्हणजे काय वाचायला लागलं ना आणि याचा अर्थ काढायला लागलो आपण की इतकं अद्भुत आहे की 3च बायका का, असंच घर का निवडलं. कारण पुढं एक आदर्श राज्य निर्माण करायचंय. ते बीज पण तसंच पाहिजे. आणि या सत्व, रज, तम, भूत, वर्तमान, भविष्य आणि वात, पित्त, कफ. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे, आता हा शब्द हे सगळे बोंबलले. आता एकतर डॉक्टर नाडी पण तपासत नाहीत, असे डायरेक्ट लांबूनच काय झालंय तुम्हाला, इतके परके असतात डॉक्टर आताचे, म्हणून रोग वाढले. हा, ज्या दिवशी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना संपली त्या दिवशी सगळं बिघडलं बघा. समाजाचं आरोग्यच बिघडलं. पूर्वी आपल्या एका डॉक्टरला, म्हणजे मी ज्या डॉक्टरांकडे जायचो, आमचे त्रिवेदी म्हणून डॉक्टर होते, त्यांना फक्त माझी हिस्ट्री माहीत नव्हती, माझ्या आजोबांची पण हिस्ट्री माहीत होती. माझ्या आजीला काय काय होत होतं ते त्यांना माहीत होतं. आणि त्यांचा मी नातू आहे, त्यामुळं अनुवंशिक काय आलंय काय नाही आलंय हे सगळं त्या डॉक्टरला माहीत असायचं. हिस्ट्री फार महत्वाची असते. होमिओपॅथीमध्ये तर फारच महत्वाची असते. होमिओपॅथी डॉक्टर तर पहिल्या भेटीमध्ये 2 तास घेतात. जन्मापासून काय काय झालं ते विचारतात. तर वात, पित्त, कफ, कुठल्याही रोगाची मूळ इथं त्या 3मध्येच अडकलेली आहे. तिथूनच त्यांच्या एक एक शेड्स बनून मोठे मोठे रोग होतात. मग हार्ट अटॅक येतो, कॅन्सर होतो आणि बरंच काय काय घडतं आपल्याला. त्यामुळे वात, पित्त, कफ, भूत, वर्तमान आणि भविष्य अशा या 3 गुण, 3 दोष यांची प्रतिकृती म्हणजे या 3 राण्या आहेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कौसल्या नावातच कौशल्य दडलंय बघा. सत्व गुणांची आहे ती. सात्विकता हे स्त्रीचं सौंदर्य वाढवते. माझी आई एक फार छान गोष्ट करते. माझी आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा त्या स्वयंपाकाला एक वेगळीच चव असते. ती नेहमी स्तोत्र म्हणत स्वयंपाक करते. सात्विकता, मनापासून हा स्वयंपाक ज्याला खायला घालायचा आहे त्याच्याबद्दलचं नितांत प्रेम हे नसेल तर त्या दिवशी स्वयंपाक बिघडतो. चिडचिड करणारी बाई दन 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 आपटत आपटत जेवण बनवते ना, त्या दिवशीचं जेवण भयंकर असतं. अनेकांनी अनुभवलं असेल ते, नाही का? अनुभवलेत नाही? होणार ते काय, माणसं आहे तो शेवटी आपण. चिडचिड होणार, पण त्या चिडण्यासाठी तुम्हीच काहीतरी केलं असेल. सगळा दोष त्यांना देऊ नका. बघा तुमची पण बाजू घेतली मी. बघा शेवटी हे देव असले, जे रूपा जे माणसं म्हणूनच आली ना हो. शेवटी त्यांना यावं लागलं माणसं म्हणूनच, कारण माणसांना सुधारायचंय. माणसांना सुधारण्यासाठी त्यांच्यामधला माणूस म्हणूनच बसावं लागतं, नाही का? काल पण आपण म्हटलंय. तरी सत्व गुणांची प्रतीक आहे, सात्विक आहे ती अतिशय. दुसरी आहे सुमित्रा. सु आणि मित्रा. सु म्हणजे चांगलं आणि मित्र म्हणजे सगळ्यांना आपलंसं करून घेणारी, अशी आहे ती बायको दुसरी, सुमित्रा. आणि तिसरी जी आहे कैकेयी. त्याच्यामध्ये पण फोड जर केली तुम्ही तर कैक आणि ई. कैक म्हणजे
असंख्य अनंत कैक, आपण म्हणतो ना, कैक वर्ष गेली, कित्येक अनंत असंख्य पुष्कळ या अनंत मार्गाने विचार करून जे स्वतःला हवंय ते साध्य करून घेणारी अशी ती कैकेयी. अशा या 3 बायका आहेत दशरथ राजाला, आणि तरी तो निपुत्रिक आहे. आणि निपुत्रिक असून आता मुलं होणारे 4. इथं सुरुवात होते या गोष्टीला. आणि इथं एक महत्वाचं पात्र प्रवेश करतं, तो आहे श्रावण बाळ. मग इथे श्रावण बाळाची गोष्ट आल्याशिवाय दशरथाचं पुढे जाऊच शकत नाही तुम्ही. दशरथाला राम होण्यासाठी श्रावण कारणीभूत ठरलाय. दशरथ राजा आहे, पूर्वी शिकारीला जायचे राजे रजवाडे. दशरथही जायचा, तसा दशरथही गेला शिकारीला. आणि मी सगळ्यांनाच गोष्ट माहिती आहे श्रावण बाळाची. सगळंच माहीत असतं आपल्याला. खरं तर माहीत असतं आणि त्याची जाणीव असणं ह्याच्यात खूप फरक आहे, नाही का? दिसणं आणि असणं ह्याच्यात फरक आहे. जे जे दिसतं ते सगळं आपल्याला माहिती असतं असं नाही आहे. फार गंमत आहे. ते तुम्ही पुस्तक वाचताना आपण वाचतो अक्षर, पण ते सगळं आपल्याला माहीत असतं किंवा ते सगळं आपल्याला कळतं अशातला भाग नसतो. आणि मी चांगल्या चांगल्या लिखाणाबद्दल बोलतोय बरं का. त्यामुळे जे सगळं दिसतं तसंच ते असतं असं नाही. दिसतं ते सगळंच आपल्याला कळलंय असंही नाही. त्यामुळे इथे श्रावण फार महत्वाचा आहे. तो दशरथ राजा शिकारीला जातो. शिकारीचा बसलेला आहे तो दबा धरून. कुठून कुठला प्राणी येईल, श्वापद येईल, त्याला मारू. त्याच वेळेला बरोबर श्रावण बाळ सुद्धा निघालेला आहे कावड घेऊन यात्रेला. आई वडील दोघंही आंधळे आहेत, अंध आहेत. त्यांना पाण्याची तहान लागते. मग ती कावड ठेवतो, तो नदीच्या काठावर येतो आणि पाणी भरायला लागतो. आणि तो आवाज येतो. आवाजाच्या दिशेने दशरथ जागा होतो आणि त्याला लक्षात येतं की इथे कुठलं तरी श्वापद आलेलं आहे. आणि तो आवाजाच्या दिशेने बाण सोडतो. बाण सोडल्यानंतर तो बाण श्रावण बाळाला लागतो. आणि त्या माणसाचा आवाज ऐकल्यानंतर दशरथाच्या लक्षात येतं की कोणाला तरी भलत्यालाच लागला आहे. आणि मग तो धावत येतो आणि मग श्रावण बाळ त्याला दिसतो. त्याला तो उचलतो, त्याचा बाण काढतो. श्रावण बाळ खुणा करतो की माझे आई वडील तिथे झाडाखाली मी ठेवलंय त्यांना पाणी घेऊन जायला. ते उचलून नेईपर्यंत श्रावणाचा मृत्यू होतो, प्राण सोडतो तो. आई वडील दोघंही आंधळे आहेत. त्यांना कळत नाही समोर आलेला आहे तो दशरथ राजा आहे, अयोध्येचा राजा आहे. त्यांना नाही कळत, आंधळे आहेत. आणि विचारतात ते श्रावण. दशरथ म्हणतो श्रावण नाही, मी दशरथ राजा आहे. माझा श्रावण कुठं आहे? नाईलाजाने सांगावं लागतं की तो गेला. असं कसा गेला? आत्ता होता, आम्हाला म्हणाला पाणी देऊन येतो. नाही, माझ्या हातून फार अक्षम्य गुन्हा घडलाय आणि माझ्या बाणाने तो घायाळ झाला आणि तो गेला. मला क्षमा करा. चिडतात आई वडील. भयंकर मुलाच्या शोक जो काही होतो त्याने भयंकर वेदना होतात आई वडिलांना. आणि तो श्रावण आहे, श्रवण करणारा तो श्रावण. त्याला फक्त ऐकणं माहिती आहे. ऐकणं किती महत्वाचं असतं. आपण नेहमी आपल्या मुलांना म्हणतो तू एक गोष्ट माझी ऐकत नाहीस. आणि जी मुलं आई वडिलांचं सगळं ऐकतात त्यांच्याबद्दल आपण नेहमी म्हणतो की माझा मुलगा श्रावण बाळ आहे. गुणी मुलं असतात ना ज्यांच्या आई वडिलांना, ते सगळं आहे. आई वडिलांनी काहीही सांगितलं की तो
तो शेवटचा शब्द असं समजून जी मुलं ऐकतात त्यांना आपण नेहमी श्रावणाची उपमा देतो. सदैव श्रवण करणारा, ऐकणारा तो श्रावण. असा तो श्रावण गेलाय दशरथाच्या हातून. वेदना झाल्या, पुत्रवियोग झालाय आणि ते शाप देतात की तू माझ्या श्रावणाला मारलंस, माझ्या पोराला मारलंस, तू सुद्धा पुत्रवियोगानच मरशील. रामाच्या जन्मासाठी श्रावण कसा कारणीभूत आहे? कुणाला हा शाप दिलाय? ज्याला पुत्रच नाहीये. ज्याला पुत्रच नाहीये त्याला शाप दिलाय की पुत्र वियोगाने मरशील. दशरथ पण चमकतो की काय शाप दिलाय हा. येतो परत उदास मनस्थितीमध्ये राजवाड्यात येतो. गुरुजनांना ऋषी बसलेले असतात. त्यांना सांगतो घडलेली घटना. आज माझ्या हातून अशा पद्धतीचं कर्म घडलेलं आहे आणि त्यांनी मला पुत्र वियोगाने मरशील असा शाप दिलाय. आता काय करायचं? आता एका सामान्य आई बापाचा शाप आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्ण होणार कसा? जोपर्यंत दशरथाला मुलंच होत नाही तर तो पुत्र वियोग होणार कसा? ह्याच्यातनं काय तोडगा काढायचा? आणि ते ऋषी आनंदी होतात. दशरथ म्हणतो तुम्हाला आनंद कसा होऊ शकतो? ते म्हणतात वेड्या, आनंद अशासाठी झाला की आता तुला पुत्र होणं हे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय त्याचा शाप पूर्ण कसा होणार? त्याचा शाप पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी तुला पुत्र व्हायला पाहिजे. आणि जर तुला पुत्र झाला तर अयोध्येला वारस मिळणार आहे. किती गोष्टी एकमेकात अडकलेल्या आहेत बघा. तो जातो काय शिकारीला, त्याच्या हातून तो चुकून श्रावण मरतो काय? वडील शाप देतात काय? निपुत्रिक बापाला शाप देतात. आता निपुत्रिक बापाला दिलेला शाप पूर्ण होण्यासाठी दशरथाला पुत्र होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय तो शाप पूर्ण कसा होणार? शाप तर पूर्ण झाला पाहिजे. किती नीतिमत्ता होती ना. आता असा एखादा शाप दिला असता आई वडिलांनी ठेवलं असं, मरू दे जायला, पुत्रच नको. म्हणजे पुत्र वियोगाने मरण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे मी मरणारच नाही. आत्ताचे आई वडील म्हणजे असं काही शाप नसताना सुद्धा पुत्र नकोच म्हणतात. काही नकोच. जपान राष्ट्राची, अमेरिकेतल्या, इंग्लंड मधल्या काही राष्ट्रांची परिस्थिती अशी आहे की मुलबाळच नको. त्याच्यामुळं तिथं भयंकर परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्याकडे माणसंच नाहीये. आणि मग माणसंच नाही त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या देशातनं माणसं मागवावी लागतायत. आणि जी मागवावी लागतायत त्याच्यातून इस्लाम सगळ्या जगात घुसतोय. फार वेगळा विषय आहे. पण मुलंच नकोत याचा किती भयंकर दुष्परिणाम होऊ शकतो तो राष्ट्राला पण भोगावा लागू शकतो. वरवर दिसताना आपल्याला आमच्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे, राष्ट्राचा काय संबंध आहे? पण उद्या 140 करोड नवरा बायकोने ठरवलं मुलंच होऊ द्यायची नाही तर राष्ट्राचा संपर्क येतो ना तिथे, जो आज दिसतोय आपल्या डोळ्यांना. जर्मनीचं काय झालंय, इंग्लंडचं काय झालंय, अमेरिकेचं काय होण्याच्या मार्गावर आहे, जपानचं काय झालंय. कुत्री बाळगतायत, मुलं नको. पण त्यामुळे श्रावण किती महत्वाचं आहे की त्याने त्याच्या वडिलांनी दिलेला शाप पूर्ण करण्यासाठी मग आता करायचं काय? मग त्याच्यावरचा मार्ग म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ. पुत्रकामेष्टी यज्ञ केलास तर तुला मुलं होऊ शकतील. मग तो यज्ञ केला जातो आणि तिन्ही बायकांना अतिशय सुंदर असे सुपुत्र जन्माला येतात. कौसल्या सत्वगुणांचे मुलाला जन्माला घालते. श्रीराम
राजस सुमित्रा, सगळ्यांशी मैत्री, राजस स्वभाव आहे. आपण म्हणतो का राजा माणूस आहे, याला कोणी शत्रूच नाही आहे. सगळ्यांशी मैत्री असते, कोणी जातो ह्याच्याकडं ह्याचाच होऊन जातो, अशी आहे ती सुमित्रा. तिचा पुत्र आहे लक्ष्मण, आणि कैकेयीला 2 मुलं, शत्रुघ्न आणि भरत. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाचं एका ठिकाणी मी विश्लेषण वाचलं होतं, ते फार सुरेख आहे. ते नंतर ओघावमध्ये मी सांगेन तुम्हाला. तर असं हे रामायणातले दशरथ, त्याच्या 3 राण्या आणि त्यांचे सुपुत्र, आता राम जन्माला आलेला आहे. आता गोष्टीमध्ये हिरो असतो, त्याचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा विलन तयार होतो. ही सगळी पात्र, ही सगळी योजना ईश्वराची समजून घेणं फार गरजेचं आहे. ही सगळी आपल्या आयुष्यामध्ये कशी आपल्याला अंमलात आणता येतील, कुणाला कसं घ्यायचंय ते आपापलं ठरवायचंय. म्हणजे रामाची गोष्ट जर मुलांना सांगितली तर घरात राम जन्माला येईल, रावणाची सांगितली तर रावण जन्माला येईल. कुणाची गोष्ट सांगायची, किती सांगायची, कितपत सांगायची आणि कशी सांगायची, हे सगळं आपल्या हातात आहे. संस्कार यालाच म्हणतात. वेगळं बसून ते कवायत नव्हे, ती 1 2 3 4 संस्कार झाले चला दिवसाचे, असं नसतं ते. या सगळ्या रामकृष्णाच्या गोष्टीच सांगायच्या असतात मुलांना, तेव्हा शिवाजी निर्माण होतो. कालही म्हटलं मी, आपल्या घरांमध्ये गेल्या 78 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून, एकही शिवाजी, सावरकर, टिळक हे जन्माला का नाही आले? कारण 78 वर्षात आम्ही हे शिकवलंच नाही. आमची भारतीय शिक्षण पद्धतीचा हाच तर प्रॉब्लेम आहे की आमच्या भारतीय शिक्षण पद्धतीतून माहिती मिळते, तंत्र मिळतं, ज्ञान मिळत नाही. माहिती मिळते, खूप माहिती मिळते आमच्या शिक्षण पद्धतीतनं. तंत्रज्ञान शिकतो आम्ही, ज्ञानाशी संबंधच नाही. ज्ञानाशी संबंध नसल्यामुळं शून्य व्हायला शिकवलं नाही आम्हाला. शून्य होत नाही म्हणून मोठे होत नाही, आणि मोठे होत नाही म्हणून राष्ट्र मोठं होत नाही, कारण राष्ट्रातला एकही माणूस मोठाच होत नाही. सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणून रामायण आणि रामायणातल्या गोष्टी, फक्त गोष्ट सांगायची तर 3 दिवस छान वाचन करून कथा वाचन होऊ शकलं असं, मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. मला त्यातली एक पात्र फार महत्वाची वाटतात, आणि शेवटी मी अभिनेता आहे हो, मी पण पात्रच रंगवतो. मला जेव्हा नाटकातलं एखादं पात्र, सिनेमातलं पात्र मिळतं ना, त्या पात्राचा मी अभ्यास करतो. तसं मी रामायण वाचायला गेलो ना, या रोहनमुळं, हा सगळ्याला हा जबाबदार आहे. तसा श्रावण जबाबदार आहे, तसा या 3 दिवसाच्या रामायण व्याख्यान मालेला हा रोहन जबाबदार आहे. म्हणजे शरद वंशीला रामावर व्याख्यान द्यायला प्रवृत्त करणारा असा इतिहासात रोहनची नोंद होणार. नकळतपणे, कळत न कळत त्यांनी एक फार मोठा वाटा उचललाय बरं का. नाहीतर मी या भानगडीत पडलो नसतो, कारण मला इतकी व्यवधान आणि एवढं 24 तास काम करण्याची हे आहे, आणि त्याच्यात माझे एवढे विषय, आणि मला इतकं त्याच्यातलंच वाचवायला. सावरकर 1 जन्म लागणार आहे वाचायला. कदाचित सावरकर एका जन्मात पण मला नाही कळणार. तर आणि कुठला राम आणू? रामासाठी तर 2-3 जन्मांची आवश्यकता आहे. एक आमची जी काही बुद्धिमत्ता आहे त्यानुसार राम कळायला साधारण 1-2 जन्म लागणार. असा एक विषय शिवाजी कळायला 1-2 जन्मांची गरज आहे. ही इतकी प्रचंड मोठ्या विभूती आहेत, ही प्रचंड मोठी माणसं आहेत. ह्यांच्या प्रत्येक हालचालीतून ते काहीतरी शिकवत जातात. त्यामुळं हा नायक जर मोठा करायचा असेल तर मग प्रकृतीने, ईश्वराने, भगवंताने समोर खलनायक पण तेवढा ताकदीचा उभा करायला पाहिजे, आणि तो आहे रावण.
त्याचं खरं नाव आहे दशानन. ओरिजिनल नाव रावण नाही आहे त्याचं, बरं का. रावण हे नंतर त्याच्या प्रवृत्तीनुसार त्याला भगवान शंकरांनी दिलेलं नाव आहे. रुदन करणारा तो रावण, सदैव रडणारा. आता पुन्हा इथे जाणीवेतून नेणिवेकडे जाण्याचा प्रवास आहे. आयुष्यभर तुम्हाला हे कळणार आहे, बरं का, ही गंमत. जाणीवेकडून नेणिवेकडे, आणि हे ज्याला जमणार तो यशस्वी होणार. आता भगवान महादेवाचा परम भक्त आहे पुलस्त ऋषींचा मुलगा विश्रवा. श्रवा म्हणजे श्रवण, ऐकणं. त्याची बायको कैकसी, ही कैकई नव्हे, कैकसी, ह्यांचा हा पुत्र आहे दशानन. सदैव म्हटलं, मग रुदन कर, रडतोय तो सदैव. का रडतोय तो सतत? रडण्याचं कारण काय आहे? कारण पुलस्त ऋषींच्या समाधीचा पूर्ण आनंद त्यांना कधी घेताच आला नाही. ती समाधी पूर्ण झाली नाही, अर्धवट राहिली. जाणीवा अर्धवट राहिल्या, त्यामुळे नेणिवेकडे जाण्याचा प्रवास अर्धवट राहिला, तो अडकलाय. अडकलेल्या अवस्थेत जन्माला आलाय दशानन. त्यामुळे जाणीवेकडून नेणिवेकडे जाण्याचा प्रवास अडकलेला आहे, गाडी अडकली आहे. आणि जाणीवेकडून नेणिवेकडे जाण्यासाठी आता कुठलं तरी माध्यम हवंय, आणि ते माध्यम मिळवण्यासाठी हा वेडा पिसा होऊन शंकराचा भक्त झाला. सतत मागणं शंकराकडे ते आहे की हा मार्ग सुकर कर. आणि शंकर मार्ग सुकर करायला तयार नाही. शंकर दिसतोय, शंकर बोलतोय, शंकर त्याला भेटतोय, पण शंकर त्याचा होत नाहीये. तुम्हाला नामदेव महाराजांची गोष्ट माहित असेल. नामदेव महाराजांशी विठ्ठल बोलायचा. नामदेव महाराज हे विठ्ठलाचे परमभक्त, आवडते होते, अत्यंत लाडके. विठ्ठल भेटायचा त्यांच्याशी, बोलायचा, त्यांच्या कीर्तनाला येऊन बसायचा. पण विठ्ठलामध्ये जेव्हा मला आता समर्पित करून घे, मला आता तुझ्यामध्ये विलीन करून घे, तेव्हा मात्र विठ्ठल नाही म्हणाला. विठ्ठल म्हणाला, असं नाही होऊ शकत, मला तू आवडतोस, पण तू विलीन होण्यासाठी जो मार्ग आहे जाणीवेकडून नेणिवेकडं, तिथं एक गडबड आहे. तिथं तुला एका गुरुची गरज आहे. त्याशिवाय नाही, गुरु मिळाल्याशिवाय हे मार्ग सुकर होणार नाही, हा मार्ग पूर्णत्वाला जाणार नाही, ते दरवाजे उघडणार नाही. तू जाणार कसा, माझ्यापर्यंत पोहोचणार कसा? मी दिसतो तुला कारण मला तू आवडतोस म्हणून, मी बोलतो कारण मला तू आवडतोस म्हणून, पण माझ्यात विलीन होण्यासाठी जी गुरुची गरज आहे तिथं कमतरता आहे. मग तो नामदेव महाराजच विचारतो, मग कुणाला करू गुरु? म्हण, कशाला शोधतोस इकडे तिकडे, बघ ना तुझ्या आजूबाजूला. आणि ती बाजूला बसलेली आहे कोण? मुक्ताबाई. एवढी लहान आहे ती. मग सुचवलंय कोणी? साक्षात विठ्ठलाने. तिथं नामदेव महाराजांचं पूर्णत्वाला जातात आणि मग विठ्ठलामध्ये विलीन होतात. आणि मग त्या पायरीवर, पंढरपूरला गेला असेल तर त्या पायरीवरच किती स्वतःला शून्यातून शून्यावर आणले बघा. की आता विठ्ठल आयुष्यभर विठ्ठलामध्ये विलीन होण्यासाठी धडपडतोय. जेव्हा विठ्ठल तयार झालाय, गुरु मिळालाय, तेव्हा तो तिथपर्यंत पोहोचतही नाही, पायरीवरच सोडतो. जेव्हा सगळं संपतं ना तुमचं, झिरोला येताना तुम्ही, तेव्हा मग कशाचीच आशा आकांक्षा राहत नाही. त्याच्यासारखं सुखी जीवनच नाही. आणि ही जी कैकसी आहे ही तामसी वृत्तीची आहे. म्हणजे कुणाच्या कॅटेगरीतली आहे? कैकईच्या कॅटेगरीतली आहे. म्हणजे बापाची समाधी अर्धवट, ज्ञान साधना अर्धवट, जाणीवेतून नेणिवेकडे जाण्याचा मार्ग खुंटलेला आहे, बायको तामसी आहे, अशा ह्यांचा पुत्र आहे हा दशानन. आता याची गडबड झालेली आहे. आता दशानन म्हणजे 10 तोंड असं आपल्याला वाटतं, दाखवतात पण असं चित्रांमध्ये दाखवतात, रामलीलेत दाखवतात, रामायणामध्ये पण दाखवलं आपण जी मालिका बघितली.
हे ऍक्च्युली खोटं आहे. ऍक्च्युली काही 10 तोंडबिंड नव्हती. हा एवढा सामर्थ्यवान होता, एवढा विद्वान होता की आपण विचार करतो, आपल्या सगळ्यांकडे एकच डोकं आहे, एका डोक्याने विचार करतो, एका बुद्धीने विचार करतो. 10 डोक्यांच्या एवढी बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये सामावलेली आहे. एकच माणूस एका डोक्याने विचार करतो तर इतकं जग आपण घडवलंय. चंद्रापर्यंत माणसं गेली, चंद्रावर नेणारं यान ज्यांनी तयार केलं त्यालाही एकच डोकं आहे. तर एका डोक्याचे किती प्रताप आहेत बघा. तर आता ह्याच्याकडे आहे 10 डोकी. 10 डोक्यांनी विचार करणारा म्हणजे काय काय असेल. आता ह्याला हरवायचंय आणि ह्याला हरवणारा नायक कसा पाहिजे. एकाच डोक्याचा आहे तो. राम मात्र एकाच डोक्याचा आहे. असा समोर खलनायक उभा करून ठेवलाय. काय परमेश्वराची लीला आहे. म्हणून तो दशानन सदैव रडणारा सतत रडत असतो शंकराकडे येऊन. तू ये, तू ये, तू ये, तू मला भेट, तू मला भेट, तू माझ्याकडे येऊन राहा, माझ्या लंकेत येऊन राहा, माझ्या घरात येऊन राहा. हट्ट आहे माझ्या घरात येऊन राहा. काय हट्ट आहेत लोकांचे. आपले कसले फालतू हट्ट असतात. रावण खलनायक असून केवढा मोठा आहे हो, की तो शंकराला भक्त करून घेतो आणि सारखं त्याला सांगतो तू ये, तू ये. एवढा चिडला एक दिवशी रावण, येत नाही शंकर म्हटल्यावर गेला तो कैलास पर्वत उचलायलाच गेला. ह्याला तू कैलास पर्वताला राहतोस ना, तो पर्वत उचलूनच आणून ठेवतो लंकेमध्ये. गेला उचलायला, हात अडकले खाली, हात खाली अडकले, काही केल्या हात काही निघेना. किती मोठा असला तरी ज्या पर्वतावर भगवान शंकर बसले, ज्याने सृष्टी निर्माण केली आहे, त्याला उचलायला गेलाय ना. नको ते साहस. आता हात अडकले म्हणून विवळायला लागला, रडायला लागला, काही केलं हात निघेना. बरं, शंकराचं प्रेम आहे, शंकर प्रसन्न आहे. थोडा वेळ रडू दिल्यानंतर मग भगवान शंकरांनाच दया आली. मग त्यांनीच सांगितलं नंदीला, जा रे बाबा. आपल्या एक ना गोष्टी ज्या आहेत ना, आपल्या रामायण महाभारत पुराण सगळ्या गोष्टींना शिकवतात आपल्याला. आपण त्यातनं काय शिकायचं ते सोडून या खऱ्या का खोट्या, या काल्पनिक आहेत, मग रामायण नव्हतंच घडलं असल्या काहीतरी फालतू गोष्टींमध्ये अडकतो. हे फालतू गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा ह्या गोष्टींमधनं जीवनाला मार्गदर्शन मिळतं. मार्गदर्शन, मार्ग दाखवणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. ही सगळी पात्र आपल्याला काहीतरी शिकवतात. आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं, आपण काहीतरी भलत्याच गोष्टीत असतो. बरं, एवढे आपण पात्र आहोत का त्यांना चूक आणि काल्पनिक ठरवायची लायकी आहे का आपली? पण नाही, आपण बोलायचं. आता राम मंदिर उभं राहताना नाही का काँग्रेस पक्षाने एक टूमच काढली होती की राम हा नव्हताच. आणि म्हणून राम मंदिर उभं राहिल्यावर पण युपी मध्ये भाजपच्या सीट कमी आल्या तर त्यांना त्याचा विकृत आनंद झाला. कुठं विकृती कुठं घेऊन जाते माणसाला, अहंकार कुठं घेऊन जातो माणसाला. तर तो काही तयार नाही. तो शेवटी नंदीला पाठवलं, म्हणाला जा जरा बघ काय ते. नंदी म्हणजे वाहन. नंदी गेला, म्हणाला काय झालं? काय नाही, जे उचलायला गेलो तर हात अडकले, फार त्रास होतोय. काय नाही म्हणलं, त्याला ज्याला उचलायला आलास त्याचीच प्रार्थना कर, तोच करणार ना शेवटी सगळं. आणि मग त्यांनी त्याची प्रार्थना सुरू केली. त्याची प्रार्थना सुरू केली, त्याचे श्लोक म्हणायला सुरुवात केली. आणि श्लोक म्हणून 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 तो प्रसन्न झाला. पुन्हा भगवान शंकर आले, आणि त्यांनी पर्वत थोडा उचलला, हात निघाले.
रडत 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 त्याची क्षमा मागायला लागला. तिथं त्यांनी त्याला नाव दिलं, सदैव रडणारा तो रावण. तिथून दशाननाचं नाव रावण पडलं आणि ते इतिहासात प्रसिद्ध झालं. आणि ते जे त्यांनी स्तोत्र म्हटलं, ते स्तोत्र पुढे आज आपल्याला शिवतांडव स्तोत्र म्हणून आपल्याला माहिती आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी रावणाने रचलेलं ते स्तोत्र आहे, शिवतांडव स्तोत्र. आता प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी मागितलं, काय मागणं काय तुझं? काय नाही, तू ये, माझ्याकडे ये, माझ्याबरोबर येऊन राहा. प्रचंड हट्टी, जे हवंय, जे मनात आलंय ते मिळवायचंच, काही झालं तरी मिळवायचं. ह्याच्यातूनच पुढे सीतेचं अपहरण आहे. भगवान म्हणाले, एक काम कर, मी येईन एका अटीवरती, एक मोठं काम करून टाकतो. जे सगळे वेद आहेत आपले, त्या वेदांची राक्षसांनी धुळधाण उडवलेली आहे, ते सगळ्या चारी वेदांची पुनर्रचना कर. पुनर्रचना कर, ते पूर्ण झालं की मी येतो. प्रत्येक परीक्षेमध्ये रावण पास होतोय, पण भगवान त्याच्याबरोबर राहायला जायला तयार नाहीत. प्रत्येक वेळेला फसवत आहेत, प्रत्येक वेळेला काहीतरी कारण काढतायत, प्रत्येक वेळेला नवीन टार्गेट देत आहेत. आता हे कर, हे केलंच तर मी येईन, हे केलंच तर मी येईन, यायला तयार नाही. आणि मग त्यांनी चारी वेदांची पुनर्रचना केली बरं का रावणाने. म्हणजे किती विद्वान, किती बुद्धिवान, खलनायक पण असावा तर कसा, असा रावणासारखा. आणि इतका विद्वान, इतकी शक्ती, सगळ्या जगावर राज्य करण्याची क्षमता, 9 ग्रहांना पायाखाली तुडवून उभा आहे, शनीच्या पायावर, डोक्यावर पाय ठेवून उभा आहे, अशा रावणाला श्रीरामाने हरवलंय. ही साधी सोपी लढाई नाहीये, ही साधी सोपी पात्र नाहीये, ही साधी सोपी कहाणी नाहीये. ही पुनर्रचना कर. त्यांनी पूर्ण पुनर्रचना केली, सगळे वेद पुनर्रचित करून आणले, भगवानांच्या समोर ठेवले. म्हणलं खुश झालो, माग परत काय मागायचं. पुन्हा रावण म्हणाला, ये लंकेत. नाही म्हणाला, एक काम कर, मी नाही येणार, पण मी तुला असं एक गोष्ट सांगतो ज्याच्याने तुला मी तिथे आणण्याचं भाग्य लाभेल. माझं आत्मलिंग देतो मी तुला. शंकराने रावणाला आत्मलिंग दिलं. अट काय घातली, आता आत्मलिंग हातातलं खाली ठेवायचं नाही, डायरेक्ट लंकेत घेऊन जायचं, लंकेत खाली ठेवायचं. जिथं ते ठेवशील तिथं मी कायम राहीन. तुला जर मी लंकेत राहायला हवा असेल तर हे आत्मलिंग लंकेपर्यंत खाली ठेवायचं नाही, लंकेत नेऊन ठेव. जिथं ठेवशील, ज्या भूभागावर ते ठेवशील